नमस्कार. सध्या सगळीकडे एकाच विषयाची जोरदार चर्चा आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाची सुधारित पेन्शन योजना. पण खरा प्रश्न हा आहे की ही योजना खरंच फायद्याची आहे की यात काही लपलेल्या त्रुटी आहेत? आजच्या या विश्लेषणात आपण जुनी पेन्शन म्हणजेच OPS, NPS आणि हा जो नवा प्रस्ताव आलाय त्याचं अगदी सोप्या आणि तटस्थ भाषेत ऑपरेशन करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे असे असतील. पहिली गोष्ट म्हणजे पार्श्वभूमी, त्यानंतर या नव्या योजनेची सविस्तर माहिती, पेन्शनची रक्कम नक्की कशी काढायची, यातले काही तोटे आणि शेवटी एक सविस्तर तुलना. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, पार्श्वभूमी, OPS विरुद्ध NPS. आता बघा, हा नवा बदल समजून घेण्यापूर्वी आपल्याला थोडा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला आठवतच असेल, जुन्या पेन्शन योजनेत म्हणजेच OPSमध्ये कर्मचाऱ्यांच्या खिशातून एकही रुपयाची कपात होत नव्हती आणि वरून 50% निश्चित पेन्शनची 100% गॅरंटी होती. पण या उलट सध्याच्या NPSमध्ये नक्की काय होतंय? तुमच्या पगारातून दरमहा 10% सक्तीची कपात होते आणि मिळणारा परतावा हा पूर्णपणे शेअर बाजाराच्या अनिश्चिततेवर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं तर कोणतीही पक्की खात्री नाही. आता आपण बघूया भाग 2, या सुधारित पेन्शन योजनेची नक्की माहिती काय आहे. आता NPSच्या या अनिश्चिततेमुळे जी नाराजी निर्माण झाली त्यातूनच शासनाने हा नवा सुधारित सुवर्णमध्य काढलाय. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे 31 डिसेंबर 2026 ही डेडलाईन. होय, या तारखेपर्यंत जर तुम्ही अधिकृतपणे हा नवा पर्याय निवडला नाही तर तुम्ही आपोआप जुन्या अनिश्चित अशा NPSमध्येच राहाल. त्यामुळे ही तारीख अजिबात विसरून चालणार नाही. पण थांबा, ही नवीन योजना काही जुन्या OPS सारखी 100% मोफत अजिबात नाहीये. या नव्या रचनेतही तुमच्या पगारातून ती 10% कपात सतत सुरूच राहणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की या कपातीला जोडून शासन स्वतःचे 14% योगदान या फंडात देणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर दर महिन्याला खिशातून जाणारे पैसे काही थांबणार नाहीत. मग साहजिकच तुमच्या मनात विचार येईल की खिशातून होणारी ही कपात का सहन करायची? तर याचं कारण असं की या बदल्यात तुम्हाला एक मोठी हमी मिळतीये. निवृत्तीच्या वेळी तुमच्या शेवटच्या बेसिक पेच्या बरोबर 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून मिळण्याची गॅरंटी इथे आहे. आणि यात अजून एक जमेची बाजू म्हणजे यावर महागाई भत्ता म्हणजेच DA सुद्धा लागू राहील. हे नक्कीच एक मोठं आकर्षण आहे. चला आता वळूया भाग 3 कडे. पेन्शनची ही रक्कम नक्की कशी काढली जाते. नियम आणि टक्केवारी तर आपण बघितली, पण प्रत्यक्षात किती पेन्शन हातात पडणार हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आता बघा, ही रक्कम काही सर्वांसाठी समान नाहीये. ती तुम्ही बजावलेल्या सेवेच्या एकूण कालावधीवर पूर्णपणे अवलंबून असते. याचं गणित खरं तर अगदी सोपं आहे. ज्यांची सेवा 20 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना पूर्ण 50% पेन्शन मिळेल. जर सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल तर त्या प्रमाणानुसार रक्कम मिळेल. पण काळजी नसावी, यात किमान 7,500 रुपयांची निश्चित हमी दिलेली आहे. पण जर तुमची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर मात्र या योजनेत तुम्हाला कोणतीही पेन्शन मिळणार नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे थोडं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरणच घेऊया. समजा निवृत्त होताना एखाद्या कर्मचाऱ्याचे शेवटचे मूळ वेतन 80,000 रुपये आहे, तर त्यांना दरमहा तब्बल 40,000 रुपये निश्चित पेन्शन म्हणून मिळतील. आणि हो, यासोबतच वेळेनुसार वाढणारा महागाई भत्तासुद्धा मिळेल. आहे ना सोपं? या व्यतिरिक्त ही सुधारित रचना कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा प्रदान करते. कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या मूळ पेन्शनच्या 60% रक्कम कुटुंबाला कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळण्याची हमी या नव्या योजनेत देण्यात आली आहे. हा कुटुंबाच्या दृष्टीने नक्कीच एक मोठा आर्थिक आधार मानला जातोय. आता आपण पाहूया भाग 4, या योजनेचे काही तोटे किंवा यात नक्की काय वगळलं आहे. बघा, 50%ची हमी ऐकायला नक्कीच आकर्षक वाटते, पण काही महत्त्वाच्या गोष्टी यात वगळण्यात आल्या आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे यात GPFची कोणतीही सुविधा नाहीये. दुसरं असं की पेन्शनचं कम्युटेशन म्हणजेच निवृत्तीच्या वेळी पेन्शनचा काही भाग आगाऊ रक्कम म्हणून घेण्याची जी सुविधा असते ती यात मिळेल की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे.
300 दिवसांचे रजारोखीकरण किंवा वयाच्या 80 वर्षानंतर पेन्शनमध्ये होणारी वाढ याबद्दलही कसलीही स्पष्टता नाही. आणि यातला सर्वात कडक नियम माहितीये? जर तुम्ही निवृत्तीपूर्वी राजीनामा दिलात तर पेन्शनचा हक्क पूर्णपणे गमावला जाईल. थेट 0 पेन्शन. आणि आता शेवटचा भाग 5, या सर्वांची सविस्तर तुलना, OPS, NPS आणि ही आपली सुधारित योजना. तर आता या संपूर्ण चित्राकडे जर आपण बघितलं तर ही नवीन योजना खऱ्या अर्थाने एक संकरित म्हणजे हायब्रिड योजना असल्याचं स्पष्ट होतं. ती जुन्या व्यवस्थेतील 50% निश्चित पेन्शन आणि महाबाई भत्ता म्हणजेच DA परत आणते, हे चांगलंच आहे. पण त्याचवेळी ती नवीन व्यवस्थेतील 10% कपातीचा नियम तसाच कायम ठेवते आणि GPF सारखे जे जुने फायदे होते ते मात्र स्पष्टपणे नाकारते. त्यामुळे शेवटी आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उरतो. 31 डिसेंबरच्या या अंतिम मुदतीपूर्वी निर्णय घेताना आपल्याला हा विचार नक्की करावा लागेल की 50% या निश्चित हमीसाठी दर महिन्याला होणारी पगारातील कपात आणि गमावलेले ते जुने लाभ सहन करणं खरोखरच योग्य ठरेल का? तुमचं यावर काय मत आहे? याबद्दल विचार नक्की करा.